फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कसलं यंत्र? राजाराम खोताला मुक्ती देणारं यंत्र. ते यंत्र जर मिळालं तर सगळे प्रश्न मिटतील. ते या वाड्यातच कुठेतरी आहे. ते यंत्र जर सापडलं तर खरंच सगळे प्रश्न सुटतील. आणि आमच्या पंजोबांनी जे काही केलं त्याची शिक्षा तुम्ही हेमांगीला का देताय? त्या बिचारीचा आहेत काय दोष? यात आमचा तरी काय दोष? आमचा बा गेला, आमची माय गेली, आमचं आयुष्य आम्ही मावशीकडे लहानाचे मोठे झालो. तेव्हाच आम्ही कसम खाल्ली की या खोताला सोडायचा नाही. नाही असं होणार नाही. तुझी धर्मजन गेले काय? अगो पण गाठ या राजाराम खोताची आहे. आता तुझी जी अवस्था आहे ना त्यापेक्षा खूप वाईट अवस्था करीन मी तुझी. लक्षात ठेव अंबे. काय सांगते ते नीट ऐक. आता तू माझा गुलाम आहेस. हे बघ, राजवाडे खानदानीला एक एक करून हातमा करून टाकायचा. समजलं का? निघा आता लगोलग. जा. पाटला, तो बांगड्या भरल्या असल्यास तरी म्या गप बसायची नाही. काय झालंय मंगी? काही नाही, नारायणने सांगितलेलं यंत्र शोधत होते. त्याला विचारायचंच राहून गेलं तर नेमकं कसं दिसतं, म्हणजे शोधायलाही बरं झालं असतं आपल्याला. मंगी या सगळ्या भाकड कथा आहेत का? चिकेत नाही, मला मान्य आहे नारायण प्रचंड बुद्धिमत्ता असलेला माणूस आहे. पण म्हणून ते यंत्र मिळाल्यावर मरण टाळता येईल हे त्याचं बोलणं मला पटलेलं नाही. ते असं यंत्राने जर का मरण टाळता येत असतं ना तर जगात सगळे अमर झाले असते. तुला ना माझ्याशी लग्न करायचं नाही असं मला ठामपणे वाटायला लागलं आता. काय म्हणायचं तुला? नाही, खरं तेच बोलते मी. त्या पाटलाच्या नादी लागून एवढे दिवस तू वाया घालवलेस, त्याचीच फळं भोगतोय आपण. तुला लग्न करायचं नाहीये का सांग मला, म्हणजे मी यंत्र शोधायचं नाद तरी सोडून देईन. मामा, तू कितीही विरोध केलास तरी माझा निर्णय बदलणार नाही. मी उद्या या वाड्यातच हेमांगीशी लग्न करणार आहे. म्हणजे तू माझ्या इच्छेविरुद्ध जाणार? माझा नाईलाज आहे मामा. ठीक आहे, मग माझाही नाईलाज आहे. तू हेमांगीशी लग्न केलंस तर मी स्वतःचं बरं वाईट करून घेईन. मामा प्लीज, मला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. तू याला इमोशनली ब्लॅकमेल म्हण किंवा काही म्हण, पण तू हेमांगीशी लग्न केलंस तर मी स्वतःला संपवून टाकेन. अगं, तू माझ्या सुनेची मैत्रीण आहेस म्हणून मी तुला हक्काने सांगते. तू असं वेडेपणा का करतेस? मग काय करू माका? एवढ्या लाडाने वाढवलेल्या मुलांना डोळ्यात एकच संकटाच्या खाईत जाताना बघू. नचिकेत, अरे जरा तू तरी समजून घे. ती तुझ्या हिताचंच बोलतेय ना. अरे आमचं हित आम्हाला ठरवू देत ना. आमचं आयुष्य आहे आणि त्याचा निर्णय आम्हाला घेऊ देत. आणि त्या निर्णयाचे जे काही बरे वाईट परिणाम व्हायचे असतील ना त्याला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. शेवटी माणूस अनुभवातून शिकतो ना. निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे ना, परिणामाला सामोरी जाणार आहे. पण अनुभवातून शिकून शाणा होण्यासाठी त्यांना संधीच मिळणार नाहीये.
पण ऐकणार कोण? मग तू काही बोलीस तरी मी तुझं ऐकणार नाहीये. आणि जर का तू तुझा हट्ट सोडणार नशील तर ठीक आहे, आयुष्यभर बिनलग्नाचं राहील मी. आता काही झालं तरी या पाटलाला सोडायचं नाही. भुताटकीचा भास करून पाटील वाडा हडप करायला बघतोय. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. काय डॉक्टर आलं का ठगुर टाळ्यावर? आलो ना, चांगलं चाललंय. तुमचे सगळे डावपेच माझ्या लक्षात यायला लागलेत पाटील. राजवाड्यांच्या वाड्यात भुताटकी असा भास करून तुम्ही तो वाडा गावापासून तोडलात. आता तुम्हाला ती प्रॉपर्टी हडप करायची, म्हणून हेमांगीचं लग्न तुम्ही तुमच्या मुलाशी लावून द्यायला निघालात. पण मी तसं होऊ देणार नाही. हेमांगीचं माझ्यावर प्रेम आहे. तुमच्या मुलाशी तिचं लग्न मी कदापि होऊ देणार नाही. असं ठीक आहे डॉक्टर, मग आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो. नाही त्या खोताची पोरगी आम्ही आमची सून करून घेतली तर पाटील नाव लावणार नाही. आणि तुमच्यात हिंमत असेल ना, थांबवा आम्हाला. तुम्हाला महागात पडणारे पाटील. कसंही करून हेमांगीला शोधायला हवं. माझी खात्री आहे नक्कीच पाटलाच्या तावडीत असणार. नचिकेत, एखाद्याचा जन्म दुसऱ्यांच्या चुकांची शिक्षा भोगण्यासाठीच झालेला असतो. मी जन्माला आले आणि तुने मला माझी काहीही चूक नसताना एका परक्या माणसाच्या हातात सोपवलं. नशिबाने त्यांनी मला प्रेमाने वाढवलं. पण त्यानंतर मी जेव्हा माझ्या डॅडच्या घरी आले तेव्हा माझ्या येण्याने त्यांच्या घराची वाताहत झाली. माझ्याच हट्टापायी त्यांना मी इथे घेऊन आले आणि आता त्यांनाही गमावून बसले. माझा पायगुण खरंच वाईट असणार. माझ्या संपर्कात जो जो येतो त्याचं काहीतरी वाईट होतच. त्यामुळे तुझ्या बाबतीत मला तो धोका नाही पत्करायचा आहे. या वाड्याला चांगले दिवस बघायचा अधिकारच नाही. मला एक कळेल असं झालंय. प्रत्येक जण स्वतःचा विचार करतोय. माणसाला दुसऱ्याच्या दुःखापेक्षा स्वतःच्या अभिमानाची जास्त पर्वा असते. मग त्यासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी चालेल. पाटील, मामा, नारायण, राजाराम खोत या सगळ्यांना आपल्याकडून काय हवंय काही कळत नाही. एकमेकांशी लग्न करून सुखात आयुष्य जगायचं एवढी साधी अपेक्षा आहे आपली. पण तीही कोणी पूर्ण होऊन देत नाहीये. नचिकेत, मला वाटतं आपलं लग्न होण्यात तुलाच काही इंटरेस्ट नाहीये. म्हणून तर प्रत्येक वेळी तू काही ना काहीतरी अडचणी निर्माण करतोयस. तसं नाहीये मांगी, तू गैरसमज करून घेतेस. नचिकेत, मला कळलंय.
नाही येणार तुझ्या इच्छेआड. या दिवसानंतर हा लपवालपवीचा खेळ खेळता आला. वा वा वा. त्या राधेस मी अशा ठिकाणी लपवून ठेवलंय की त्या पाटलाच्या बापास सुद्धा तिला हुडकता यायची नाही. असं तिला लपवलं तरी कुठे वाड्या. उगाच अकलीचे तारे तोडू नकोस. माझे हे सावज तुझ्या हाताला लागायचे नाही. राधानं असं तुमचा काय घोडा मारलाय? का तिला त्रास देताय? सोडून द्या तिला. अरे आत्ताशी कुठे खेळात रंगत येऊ लागलीये. मग आधी त्या पाटलाला धडा शिकवू दे, मग सोडेन त्या राधेस अगदी कायमची. आता या खेळात आणखीन रंगत आणण्यासाठी आधी नचिकेतास सोडवून आणावयास पाहिजे. पण त्यासाठी आधी एखादे चांगले शरीर मिळावयास हवे. एकदा का ते मिळाले की मग मी मुक्तपणे बाहेर फिरू शकतो. अरे आपले काम झाले. या शिवराम सारखे दुसरे चांगले शरीर मिळायचे नाही. आपणास जर का गावात फिरायचे असेल तर या शिवरामच्या शरीराचाच वापर करून घ्यावास हवा. कोण आहे रे तिकडं? शिवराम, तू एवढ्या राचल? आंबा कुठे ते सांग माझा दे. म्हणजे आंबा इकडे तुला काय ठाव? इथं कशाला आलास? पण बाकी बरं झालं म्हणा, तू इथं आलास ते, पण हिथून जित्ता नाही जायचास. अरे राजाराम खोता, तू पण हितनं जित्ता नाही जायचास. दुसरं शरीर तुला नाही मिळायचं. आंबे, यंत्र कुठे मग सांग. अरे तुलाच माहिती आहे ते यंत्र कुठे आहे ते. हे बघ, गपगुमान ते यंत्र कुठे ते मला सांग, नाहीतर तुझ्या सगळ्या खानदानीचा सुपडा साफ करीन म्या. हे बघ, तो श्रीरंग, तो नचिकेत, ती हेमांगी, एक एकाचा मुर्दा गाडीन. समजलं तुला? आंबे, ते यंत्र कुठे मस्त ठाऊक नाही, पण आज मी तू संपवण्यासाठी आलेलो आहे आणि तू संपवल्याशिवाय मी इथून निघून जाणार नाही, लक्षात. आबा हे सुदाम्या, तू नक्की ठाऊक असणार ते यंत्र कुठे आहे ते. सांग, बस सांग, कुठे आहे ते यंत्र? खोता, धवल, ए धवल. आंबे, आज हा वाचला, पण याला न्यायला मी परत येईन, नक्की येईन.
काय झालं पोरा? ए पोरा, पोरी, तुझी आई गेल्यापासनं हे समजा घर नुसतं खाया उठलंय बघ मला. पण तुला सांगतो, जोपर्यंत तुझ्या आईच्या खुनाचा बदला मी घेत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तुझी आई गेल्यापासून कशात लक्षच लागत नाही. आबा, तुमचं हे असं बोलणं ऐकल्यावर असं वाटलं की माझे ते तापट आबा ते हे नाहीच आहेत. बरे पोरी, मला एक सांग, तुझी हेअरस्टाईल खराब केली का मी? हां बरं बघ, तुझा तो कोण पाहुणा मित्र आहे, तो नुसता मित्रच आहे का तुला आवडतो बिवडतोय? आबा, नाही म्हणजे काय लग्न बंद करायचंय का? अरे करूया की आपण, दणक्यात बार उडवून देऊ आपण. अख्खा गाव नुसता बघत राहील टाका माका. खरं सांगताय आबा? अहो खरं म्हणजे खोटं सांगतोय काय मी? मम्मा, तू अजून जागीस? काय झालं, बरं वाटत नाही का? थोडं अस्वस्थ वाटतंय रे. आजी, थोड्या वेळ बसशील माझ्याबरोबर? असं काय विचारतेस मम्मा? हवं तर रात्रभर बसीन मी, पण प्लीज तू अशी बसून राहू नकोस. चल आज जाऊन पड. चल. झोप येत नाही रे मला. आजी, या लग्नाने कोणाचाही फायदा होणार नाहीये. तू का हट्टीपणा करतोयस? आपण उद्या मुंबईला जाऊया. तुला का समजत नाही मम्मा? तुझ्या या पत्रिका, हे ग्रह तारे, या सगळ्यांपेक्षा मला हेमांगीला दिलेलं वचन जास्ती महत्त्वाचं वाटते. हेमांगी मला आवडत नाही असं म्हटलं का मी? पण हे लग्न झालं तर याचे परिणाम तुम्हाला दोघांना भोगावे लागणार. कशी परवानगी देऊ तुला? मग मला माझ्या जीवाची पर्वा नाही असं समज हवं तर बस. हेमांगीच्या जीवाची पण नाहीये. तिचं काही बरं वाईट झालं तर? मम्मा, तू जर का हे सगळं बोलणार असेल ना तर मी जाऊन शकतो. ओके, गुड. शिवराम, शिवराम, काय झालं? इतक्या रात्री कुठे गेला होतास? मी कुठे गेलतो? घ्या, आता मलाच विचारतोयस का झोपेत चालत गेला होतास? हा असल, तसं बी असेल. राम, चांगली सवय नाही ही. जा, जाऊन झोप. जा जा झोप. मम्मा, तूही झोप. बोल ना, गप्पा काय आहेस का? बोलायचं नाहीये? असा बघत काय बसला शुंभासारखा? अंधार, काय झालं रे? काही नाही ग, नाटक आहेत सगळी. आज इतक्या दिवसांनी आठवण येते त्याला आपली. इतके दिवस मी पाटलाच्या घरी कैद होतो तेव्हा तुझ्या मनामध्ये एकटाही विचार नाही आला नचिकेतला वाचवायला हवं म्हणून? बोल ना, बघत काय बसलायस तू? म्हणजे शांत हो. का शांत हो? मग मी पाटलाकडे कैद असताना हा तिथेच होता, मजा मारत होता.